बऱ्याचदा मार्केटमधून एखादी भाजी आणायची राहून जाते किंवा अचानक घरी पाहुणे येतात त्यावेळेला भाजीलाही घरात काहीही शिल्लक नसतं. अशा वेळेला सर्वात पहिली भाजी आठवते ती म्हणजे बटाट्याची रस्सा भाजी. तसं बघायला गेलं तर सर्वच बटाट्याच्या भाजींचे प्रकार खूपच सोपे असतात, परंतु यातही अजिबात वाटण-घाटण न करता, जास्त फाफट पसारा न घालता ही रस्सा भाजी कशी बनवायची तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. मग अजिबात वाटण-घाटण न करता कमी फाफट पसाऱ्यामध्ये तयार होणाऱ्या या बटाट्याच्या रस्सा भाजीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे काही साहित्य घेतले. सर्वप्रथम बटाटे घेतलेले आहेत, तर हे बटाटे आपण पहिले पाण्यामध्ये टाकूयात, जेणेकरून यावरती जेवढी काही माती, धूळ, कचरा असेल ना तो पूर्णतः साफ होईल. कारण आपल्याला या भाजीकरिता सालीसकट बटाट्यांचा वापर करायचा आहे, ज्यामुळे भाजी जास्त चविष्ट बनेल. हे भिजतंय तोपर्यंत साईडला ठेवून देऊ आणि लगेचच कांदा, टोमॅटो बारीक चिरून घेऊया. तुमच्याकडे जर कांदा चिरायला जर जास्तीचा वेळ नसेल तर मात्र तुम्ही हा कांदा किसणीने किसूनही वापरू शकता. यामुळे तुम्हाला कांदा देखील जास्त वेळापर्यंत परतवत बसण्याची गरज पडणार नाही. पण मी हा कांदा एकदम बारीक स्वरूपाचा छान असा चिरून घेतेय. तुम्हाला मात्र जी पद्धत आवडेल ती वापरा. तर ही भाजी मी 3 व्यक्तींकरिता बनवतेय. त्याकरिता 2 मध्यम साईजचे कांदे घेतलेले होते, ते व्यवस्थित बारीक चिरून झाले. आता एक मध्यम साईजचा लालबुंद टोमॅटो देखील सेम पद्धतीने बारीकच चिरून घेऊयात. बऱ्याच जणांना किडनी स्टोनचा त्यासोबत पित्ताचा त्रास असतो. अशा व्यक्तींनी या टोमॅटोतील बिया मात्र पूर्णतः काढून टाकायच्या आहेत. टोमॅटो सुद्धा चिरून झालाय. आता सेम पद्धतीने कोथिंबीर देखील बारीक चिरून घेते. तर बघा, आपली बटाट्याच्या रस्सा भाजीची पूर्वतयारी तर झाली आहे. लगेचच फोडणीकडे वळूयात. त्याकरिता गॅसवर एक कढई ठेवली आहे. आता यामध्ये घालूयात साधारणतः 3 चमचे तेल. तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तेल हलकं गरम झालं की लगेचच यामध्ये टाकूयात अर्धा चमचा मोहरी. मोहरी आपल्याला छान अशी फुटू द्यायची आहे, फुलू द्यायची आहे. बघा, मोहरी देखील छान अशी तडतडली गेली. लगेचच अर्धा चमचा जिरे देखील घालू. कुठल्याही पदार्थात आपण जेव्हा कधी मोहरीचा वापर करतो त्यावेळेला ती चांगली फुटू द्यायची, त्याच वेळेला भाजीला फोडणी ही खमंग बसते. लगेचच बारीक चिरलेला कांदा घालूयात आणि मध्यम ते कमी गॅसवर हा छान असा मऊसूत होईपर्यंत परतवून घेऊयात. जास्तही करपवायचा नाही, अगदी हलकासा गुलाबीसर रंग यायला हवा इतपतच परतवायचा. बघा, या पद्धतीने कांदा सॉफ्ट झाला. लगेचच टोमॅटो घालू आणि टोमॅटो देखील छान असा गाळ होईपर्यंत परतवून घेऊ. याकरिता टोमॅटोवर लगेचच मीठ टाकायचं. मिठामुळे आपला टोमॅटो खूप पटकन मऊसूत परतला जातो. तर बघा, काही वेळातच आपला टोमॅटो अगदी छान असा मऊसूत परतला गेलाय. याला छान असं तेल सुटलंय. आता घालूयात 1 ते 1.5 चमचा आलं आणि लसूण पेस्ट. साधारणतः 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रक मी छान असं खलबत्त्यात ठेचून घेतलं होतं. तुमच्याकडे रेडीमेड आलं लसूण पेस्ट असेल ती वापरली तरीही चालेल. सोबतच थोडीशी कढीपत्त्याची पाने आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. काही कोथिंबीर मी सर्वात शेवटी गार्निशिंगकरिता ठेवली आहे. आता सुके मसाले घालूयात. पाव चमचा हळद, अर्धा ते पाऊण चमचा किंवा तिखटच्या प्रमाणानुसार लाल तिखट, अर्धा चमचा काळं तिखट आणि अर्धा चमचा सुहाणाचा मटण मसाला. हा घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे, पण यामुळे भाजीला टेस्ट जास्त छान येईल. अगदी साधीशी भाजी नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची बनेल. 1 चमचा धना पावडर देखील घातली. संपूर्ण सुके मसाले पुन्हा एकदा व्यवस्थित असे परतवून घेऊयात. तुम्ही वापरत असलेली कढाई जर अगदी पातळ बुडाची असेल तर यामध्ये थोडंसं पाणी टाका, ज्यामुळे आपले मसाले करपणार नाही. तर एवढ्या वेळामध्ये बघा, आपला बटाटा अगदी व्यवस्थित असा भिजला गेलाय. छान असा हा चोळून घेऊयात, म्हणजे यावरील संपूर्ण जी काही माती असेल ती स्वच्छ होईल. जर तुम्हाला हा बटाटा सालीसकट वापरायचा नसेल तर मात्र तुम्ही हा साळून घेतला तरी देखील चालणार आहे. आता बटाटा आपल्याला पटकन शिजवायचा आहे. त्याकरिता याच्या उभ्या आणि अशा पातळ पातळ फोडी कट करून घेणार आहे. यामुळे आपली ही भाजी कुकरला न लावता कढईमध्ये देखील अगदी झटपट शिजेल. यामुळे आपला वेळ देखील नक्कीच वाचेल. तुम्हाला जर या फोडी लांब लांब आकारामध्ये कट करायच्या नसतील तर यामध्ये एक तुम्ही मध्यभागी चीर देखील देऊ शकता, ज्यामुळे या फोडी थोड्याशा छोट्या आकाराच्या तयार होतील. तुमच्या आवडीप्रमाणे हा बटाटा कट करून घ्यावा. बटाटा चिरत होते तोपर्यंत आपले मसाले देखील अगदी छान असे तेल सुटेपर्यंत परतवले गेलेत. लगेच यामध्ये बटाट्याच्या फोडी घालूयात आणि छान अशा पुन्हा एकदा परतवून घेऊयात. यामुळे आपल्या बटाट्याच्या फोडी खाताना पांचट न लागता अगदी मस्त अशा चवदार लागतात, कारण याला छान अशी मसाल्यांची कोटिंग झाली आहे. साधारणतः फक्त एखाद्या मिनिटाकरिता हा मी
बटाटा पूर्णतः व्यवस्थित असा यामध्ये मिक्स करून घेतला असेल, परतवला असेल, आपल्या फोडींना छान असा मसाला चिकटला गेलाय, लगेच यावर पाणी घालूयात. पाणी हे मी कोमटच वापरते, साधारणतः 2 ग्लास पाणी घालायचं, कारण आपल्या फोडी शिजायला देखील रस्सा लागणार आहे. आणि कोमट पाणी वापरल्यामुळे आपल्या या भाजीला तर्री अगदी मस्त येते, सोबतच चवही जास्त छान येते. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मीठ आपण अगोदरच टाकलेलं आहे, ते परफेक्ट प्रमाण होतं, त्यामुळे मी पुन्हा एकदा मीठ घातलेलं नाही आहे. आता एकदम कमी फ्लेमवर या भाजीला छान अशी उकळी काढून घेऊयात. महत्त्वाची टिप्स म्हणजे गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आहे. तर बघा काही वेळातच आपल्या भाजीला खूप छान अशी खळखळून उकळी आलेली आहे. तर्री बघा काय जबरदस्त आली आहे, रंग देखील परफेक्टच दिसतोय. पण या भाजीचा रस्सा बघा किती पातळ आहे, त्यामुळेच आता यामध्ये टाकूयात 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट. याचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता. भाजीचा रस्सा तुम्हाला जर जास्त सैलसर आवडत असेल तर कमी प्रमाणात हा शेंगदाण्याचा कूट घातला तरी देखील चालणार आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता ही भाजी आपल्याला अर्धवट झाकण ठेवून एकदम कमी गॅसवर छान अशी शिजवून घ्यायची आहे. आता काही वेळानंतर झाकण खोलून बघूयात. तुम्हाला ही भाजी जरा जास्तच कमी वाटत असेल, कारण बटाटा शिजायला अगदी वाटीभरच रस्सा थोडासा जास्तीचा लागतो. पण यातील काही भाजी ना मिस्टरांना दिली होती, त्यांना ड्युटीवर जायचं असल्यामुळे पटकन जेवण करायचं होतं. आणि तसं बघायला गेलं तर भाजीच्या रंगावरून आणि सुगंधावरूनच ही भाजी लगेचच खावीशी वाटते. सर्वांशेवटी यावरून थोडीशी पुन्हा एकदा बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता एका बटाट्याची फोड दाबून दाखवतेय. बघा अगदी मऊसूत हा बटाटा शिजला गेलाय, याच्या अर्थी आपली बटाट्याची रस्सा भाजी तयार झाली आहे. बघा किती मस्त चमचमीत दिसतीये. अगदी तुमच्या घरी पाहुणे आले असतील तर त्यांना देखील तुम्ही ही भाजी नक्कीच बनवून देऊ शकता. अजिबात जास्तीचा फाफट पसारा न घालता कमी आणि घरगुती साहित्यांमध्ये आपली बटाटा रस्सा भाजी तयार झाली आहे. तयार झालेली भाजी चपाती, भाकरी किंवा भातासोबतही सर्व करू शकता. तुम्हाला आजची साधी सोपीशी बटाटा भाजीची कृती कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.